चंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरु पंकट स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। विश्वामित्रायागा प्रति श्रीराम सावध अहोरात्री। करिता सुबाहु छनोक्ती त्यासी रघुपतीने मारिले। श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत। ब्रह्मपत्रातील चालू असलेला तिसरा अध्याय हा श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये आलेलो आहोत। कथा इथपर्यंत चालू आलेले आहे। प्रभू रामचंद्राच्या हातातील मुद्रिका अंगठी पाहिली सीतेने आणि आठवण झाली तिला रामाच्या हातातली अंगठी इथपर्यंत आली आणि देहभान विसरली सीता आणि तिला प्रभू रामचंद्राच्या सर्व गोष्टी आठवण होऊ लागल्या। काय झालं असेल? वैरीनं चिंती ते मन चिंते असं आपण म्हणतो, तसं सीतेला अनेक विचार मनामध्ये आले, अनेक कल्पना सीतेच्या मनामध्ये येत आहेत। वाघाने खाल्लं, सिंहाने खाल्लं, हत्तीने मारलं नाही, असं होणं शक्य माझ्या रामाला नाही। कुठलेही स्वपद त्यांना काही करू शकणार नाही। सामान्य नाहीत राम माझे। पण मग एवढा उशीर का झाला? गेले कित्येक दिवस मी इथं रावणाच्या इथं आलेले आहे आणि माझे राम मला सोडवायला येत नाही। मग काय झालं असेल? बलशाली आहे राम, त्याला कोणी काही करू शकत नाही। विश्वामित्राच्या यज्ञाच्या वेळेस लहान होते वयाने, तरी